पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉनचं आयोजन. मॅरेथॉनमध्ये नशामुक्त भारत, नशामुक्त मुंबईचा नारा. फडणवीसांची ही प्रतिक्रिया. विद्यापीठांमध्ये सर म्हणणं बंद करा, सर म्हणण्याऐवजी आचार्य म्हणण्याची परंपरा सुरू करा. स्वामी जितेंद्रनाथ महाराज यांची मागणी. कबूतरखान्यांसाठी मुंबईमध्ये 3 नव्या जागांचा विचार. मुंबईमध्ये नवे कबूतरखाने सुरू करण्यासाठी मुंबई महापालिकेची धडपड. जागा उपलब्ध असल्याचा काही वॉर्डांकडून अहवाल सादर. केंद्र आणि राज्य शासनाच्या पुढाकारानं रत्नागिरी जिल्ह्यात 781 ठिकाणी स्वयंचलित हवामान केंद्र उभारली जाणार. शेतकऱ्यांना होणार फायदा. अमेरिकेच्या H-1B व्हिसासाठी आता $1,00,000 म्हणजे $88 लाख मोजावे लागणार. डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयामुळे भारतीयांच्या अडचणी वाढणार. फक्त नवीन H-1B व्हिसाधारकांना $88 लाख शुल्क भरावं लागेल. अमेरिकेची माहिती. जपानमधील ओसाका वर्ल्ड बिझनेस एक्स्पो 2025 मध्ये महाराष्ट्राचा डंका. वर्ल्ड एक्स्पोमध्ये पहिल्यांदा 15 दिवसांसाठी महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्राचं प्रदर्शन. उदय सामंत यांच्या हस्ते इंडिया महाराष्ट्र पवेलियनचं उद्घाटन. 28 सप्टेंबरपासून काँग्रेसची संविधान सत्याग्रह यात्रा. तुषार गांधी आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात यात्रेचं आयोजन. नागपूरच्या दीक्षाभूमीपासून यात्रेला होणार सुरुवात.